ओम शांती. आज 2/7/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, मायेच्या प्रभावापासून वाचण्यासाठी तुम्ही क्षणोक्षणी आपल्या खऱ्या प्रीतमची आठवण करा. प्रीतम आला आहे तुम्हा सर्व प्रियतमांना आपल्यासोबत परत घरी घेऊन जाण्यासाठी. आजचा प्रश्न आहे, कोणते रहस्य जाणल्यामुळे तुम्ही मुले शांती किंवा सुख मागत नाहीत? उत्तर आहे, तुम्ही ड्रामाच्या रहस्याला जाणता. तुम्हाला माहिती आहे की हे नाटक पूर्ण होईल. आपण आधी शांतीमध्ये जाऊ, मग सुखामध्ये येऊ. म्हणून तुम्ही शांती किंवा सुख मागत नाही, आपल्या शांत स्वरूपात स्थित होता. मनुष्य तर आपल्या स्वधर्माला सुद्धा जाणत नाहीत आणि ड्राम्याच्या रहस्याला देखील जाणत नाहीत. म्हणून म्हणतात, माझ्या मनाला शांती द्या. आता शांती तर वास्तविक आत्म्याला हवी, मनाला नाही. गीत आहे, प्रीतम आन मिलो. ओम शांती. जशा शास्त्रांमधील काही गोष्टी लक्षात येतात, त्यातही गीतेत काही गोष्टी ठीक बरोबर आहेत. तसेच गाण्यांमध्ये देखील आहे. आता प्रीतम अक्षर तर ठीक म्हटले आहे, परंतु जियरा बुलावे. जियरा म्हणजे शरीर तर बोलावत नाही, शरीरात राहणारी आत्मा बोलावते, कारण आत्माच दुःखी आहे. पतित आत्मा म्हटले जाते ना. आत्म्यामध्येच कमतरता येते. आत्माच सतोप्रधान, आत्माच तमोप्रधान बनते. खरे सोनेच मग खोटे बनते. असे कधी नका समजू की आत्मा निर्लेप आहे. मनुष्य समजतात की आत्माच परमात्मा आहे म्हणून निर्लेप म्हणतात. खूप गोंधळलेले आहेत. हे कोणाचे मत आहे? रावणाचे मत. ईश्वरासाठी म्हणून जे काही करतात, भक्ती इत्यादी सर्व ईश्वराला भेटण्यासाठी करतात. सर्वांची इच्छाच अशी असते की ईश्वराला कसे भेटायचे, यासाठीच यज्ञ, तप, दान, पुण्य इत्यादी करतात. परंतु तरी ईश्वर तर मिळत नाही. जर ईश्वर भेटला असता तर तीर्थस्थळी गेले नसते. समजा कोणाला मूर्तीचा साक्षात्कार होतो, परंतु ते देखील ईश्वर तर मिळाला नाही ना. ईश्वराला सगळे बोलावतात, हे पतित पावन, हे प्रीतम ये. कारण आत्म्याला दुःख होते, शरीराला जखम होते, तेव्हा आत्म्याला दुःखाची अनुभूती होते. आत्मा शरीरातून निघून जातो, मग शरीराला काहीही करा, तेव्हा आत्म्याला काही लागत असेल का? आत्मा आणि शरीर कंबाईंड म्हणजेच एकत्र असेल तर आत्म्याला जाणवते. तुम्ही मुले जाणता, सतयुगात काही दुःख नसते, कारण तिथे मायेचे राज्यच नसते. तुम्ही पुरुषार्थ करता स्वर्गात जाण्याचा, जिथे माया नाही. हे मायेचे राज्य पूर्ण होणार आहे. मनुष्य तर बिचारे काहीच जाणत नाहीत. म्हणतात मनाला शांतता नाही. असे म्हणत नाहीत की आत्म्याला शांती नाही, मनासाठीच म्हणतात. आत्म्यामध्येच मन बुद्धी आहे. आत्मा म्हणते आम्हाला शांती पाहिजे. असे नाही की मनाला शांती पाहिजे, आत्म्याला शांती हवी असते. हे देखील समजतात. आपण आत्मा परमधामातून येतो. या शरीरात आत्म्याला अवयव मिळतात. आत्मा म्हणते प्रीतम आन मिलो. जियरा दुखी आहे. आता जीव म्हणजे शरीर आणि मन यामध्ये किती फरक आहे. मन आणि बुद्धी आत्म्याच्या शक्ती आहेत आणि हे शरीर अवयव आहेत. या गोष्टींना आणखीन कोणी जाणत नाही. वास्तविक आत्म्याचे नाव घेतले पाहिजे. शांती आत्म्याला हवी. आता आत्मा अवयवांच्या द्वारे विकर्मांवर विजय मिळवत आहे. असे नाही की मनावर विजय मिळवत आहे. नाही, मायेवर विजय मिळवतो परमपिता परमात्म्याच्या श्रीमताने. बाकी मनाला शांती पाहिजे हे म्हणणे देखील चुकीचे आहे. असे नाही मनाला सुख पाहिजे.
आत्मा शांती मागते, कारण त्यांना आपल्या शांतीधामाची आठवण येते. आता तुम्ही मुलांनी आत्मा आणि परमात्म्यामधील अंतराला जाणले आहे. बाबा म्हणतात, प्रियतमांनो, आपल्या प्रीतमाची क्षणोक्षणी आठवण करत राहा. प्रीतमसुद्धा जाणतात की यांच्यावर मायेचा खूप वार आहे. क्षणोक्षणी माया विसरायला लावून देह अभिमानात आणते. आत्म्याला ओळख मिळते, आपण शांत स्वरूप आहोत. आत्म्याचा स्वधर्मच आहे शांती. स्वधर्माला विसरून आत्मा दुखी होऊन बोलावते, आम्हाला शांती पाहिजे, मुक्ती पाहिजे. शांतीनंतर मग आहे सुख. संन्यासी तर ड्रामाच्या रहस्याला जाणत नाहीत, शांती देशाला देखील जाणत नाहीत. तुम्हाला पक्का निश्चय आहे, आपण आत्मा परमधामात राहणारे आहोत. आपण 84 जन्मांचा पाठ बजावला आहे. आता पाठ पूर्ण झाला आहे. हे आत्मा म्हणते, प्रीतम आम्हाला मिळाला आहे. भक्ती मार्गात सगळे प्रीतमाची आठवण करतात. खरा प्रीतम एक आहे, एकाचेच नाव घेतात. तुम्ही सर्व जाणता, आम्हाला प्रीतम मिळालेला आहे. आता या साधारण शरीरात बसले आहेत. यांचे नाव ब्रह्मा आहे. तुम्ही ब्रह्मा कुमार कुमारी आहात. सर्वांना हे समजवा. ब्रह्मा कुमार कुमारींच्या आधी प्रजापिता अक्षर न आल्याने हा गोंधळ होतो. प्रजापिता अक्षर नसल्याने मनुष्य समजू शकत नाहीत. प्रजापिताला तर सगळे जाणतात, ब्रह्माला मग सूक्ष्म लोकात राहणारा समजतात. तुम्ही प्रजापिता ब्रह्मा म्हणालात तर समजतील प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी बरोबर आहे. म्हणून विचारले जाते, प्रजापित्याशी काय संबंध आहे? पिता अक्षर तर आधी आहेच. शिवाला परमपिता परमात्मा म्हणतात. आता तुम्हाला कळले आहे, एक आहे पारलौकिक पिता, दुसरा आहे प्रजापिता ब्रह्मा. लौकिक पित्याला तर जाणतातच. तुम्ही 3 पित्यांना आता जाणले आहे. जगात आणखीन कोणी जाणत नाहीत. सतयुगात देखील पारलौकिक पित्याला जाणत नाहीत. तिथे त्यांना एक पिता असतो. आता या संगमावर तुमचे 3 पिता आहेत. तिन्ही पिता संगम युगातच असू शकतात, पुन्हा कधी होऊ शकत नाहीत. एक आहे सर्वोच्च बाबा, ज्यांच्याकडून वारसा मिळतो. दुसरा मुलगा ब्रह्मा, ज्यांच्याद्वारे मुलांना दत्तक घेतो. ब्रह्मा मुखवंशावळीचे गायन आहे. ते ब्राह्मण फक्त सांगतात, आम्ही ब्रह्माची मुले आहोत, परंतु असे समजत नाहीत की आम्ही ब्रह्माची मुखवंशावळी आहोत. ते तर आहेतच कुखवंशावळी. मुखवंशावळी फक्त यावेळेसच असतात. शिवासाठी मुखवंशावळी म्हणणार नाही. त्यांना सगळे पिता मानतात. 3 पिता आहेत. शिवबाबांची आणि प्रजापिता ब्रह्माची सर्व मुले आहेत. लौकिकात तर आहेतच. तर हे पक्के आठवणीत ठेवायला हवे. मग समजावले जाते, परमपिता शिवबाबांचे कोणी वडील शिक्षक नाहीत. हे सुद्धा त्या पित्याची आठवण करतात. तोच परमपिताही आहे, परमशिक्षक देखील आहे. रोज शिकवणूक देत आहेत वेगवेगळ्या प्रकारची. तुम्ही जाणता की प्रीतम आपण प्रियतमांना बसवून समजावत आहे. तोच पतित पावन आहे. आपल्याला घेऊन जाण्यासाठी आला आहे. दुःखातून सोडवतात. तुम्ही जाणता आता हे दुःखाचे नगर बदलून सुखाचे होईल. रावण राज्य समाप्त व्हायचे आहे. अखेर मृत्यू तर जरूर येणार. रावणाचा पुतळा देखील इथेच बनवतात. रामराज्य आणि रावण राज्य बाबा येऊन समजावतात, या रावणानेच तुम्हा भारतीयांचे राज्य हिसकावले आहे. पराजय आणि विजय तुम्हा भारतीयांचाच होतो. रावणाच्या येण्याने तुम्ही वाममार्गात जाता. रजो तमो बनता बनता तमोप्रधान बनता.
रावणाला तुम्ही इथे जाळता, बरोबर रावण राज्य आहे. बाकी सीतेला चोरून नेण्याची वगैरे काही गोष्टच नाही, हे तर राज्यच रावणाचे आहे. सर्व मनुष्य रावण राज्यात आहेत. रावण राज्यात आहे दुःख, राम राज्यात आहे सुख. राम भगवंतालाच म्हटले जाते. तुमची बुद्धी तिथे जाते. आणखी कोणाच्या बुद्धीत या गोष्टी नाहीत. बाबाच येऊन पारस बुद्धी बनवतात. बरोबर नावच ठेवले जाते पारसनाथ. तिथे देखील विष्णूचीच 2 रूपे आहेत. किती वाव आहे समजण्यासाठी. बाबा बसून विस्ताराने समजावतात. तुम्ही गाण्याचे एक अक्षर ऐकल्यानेच जागे व्हाल. काही काही गाणी चांगली आहेत. तुम्ही आता यात्रेवर जात आहात. माहीत आहे, आत्मिक यात्रा आपणच करतो. बरोबर आपल्या सर्व आत्म्यांचा पंडा म्हणजे मार्गदर्शक एकच आहे. आता तुम्हाला दुःखातून मुक्त करून घेऊन जातात. सर्वांचा मार्गदर्शक तो एकच आहे. सर्वांना परत मुक्तिधामात नेण्यासाठी स्वतः येतात. जेव्हा यांना सर्वांची सद्गती करण्यासाठी यायचेच आहे तर जरूर कोणत्या रूपात येतील ना. घरी बसून यांना यायचे आहे. बरोबर शिवरात्रीचे गायन आहे. कोणालाही विचारा की शिव तर निराकार आहे, मग त्यांची रात्र कशी असते. ज्यांचे नाव आणि रूप नाही, मग त्यांची रात्र कशी असते. लिंगसुद्धा दाखवतात. त्यांचे नावही आहे, रूपसुद्धा आहे, देशसुद्धा आहे, वेळ देखील आहे. त्यांची महिमासुद्धा गातात. सुखाचा सागर तर नक्कीच सुख देतील ना. आता सगळे पतित आहेत. जे गुणवंत आहेत त्यांच्या समोर जाऊन गातात, आमच्यामध्ये काही गुण नाहीत. आम्ही काळे म्हणजे विकारी आहोत. हे काळे जग आहे ना. काळ्या वांग्यात म्हणजेच पतित आत्म्यामध्ये काही गुण नाहीत. काळे म्हणजे सावळे, पतित मनुष्यांमध्ये काही गुण नाहीत. गुण तर जे गोरे म्हणजेच पावन आहेत त्यांच्यामध्येच असतील. तुम्ही एक बाबांकडून ऐकता, आणखी कोणती गोष्ट ऐकत नाही. एकमेकांना हेच ज्ञानाचे पॉइंट्स ऐकवा, पुनरावृत्ती करून घ्या. इथे जे सुख तुम्हाला मिळते, इथे जी धारणा होते ती खूप छान आहे. हॉस्टेलमध्ये थोड्या दिवसांसाठी येता. कोणी 4 दिवस, कोणी 6-8 दिवसांसाठी येतात. ते बसून बाबांकडून ऐकत राहतात. हा निश्चय व्हावा की आम्ही मातपित्यासोबत घरात बसलो आहोत. हे ईश्वरीय घर आहे. दर म्हणा किंवा घर म्हणा, गोष्ट एकच आहे. दारात आला तर घरात सुद्धा आला. दारातून आत घरात आला तर इथे ईश्वरी घर आहे. भाऊ बहीण आहेत म्हणून याला इंद्रप्रस्थ देखील म्हणतात. या ज्ञान सब्ज परी आहेत. नंबरवार नाव ठेवले आहे. हा आहे शिवबाबांचा दरबार. इथून तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमच्या अवस्थेत दिवस रात्रीचा फरक पडतो. सेवेसाठी जाणाऱ्यांच्या बुद्धीत हे असते की सेवा करावी. ड्रामा चक्राला सुद्धा समजावणे खूप सहज आहे. आम्ही आता तयारी करत आहोत. बाबा आम्हाला नेण्यासाठी आले आहेत. बॅगेज तयार करायचे आहे. बाबांना जुने कखपण देतात. बाबा त्या बदल्यात सगळे सोने देतात. ज्ञान मानसरोवरात तुम्ही डुबकी मारता. ही आहे शिक्षणाची गोष्ट, ज्यामुळे तुम्ही स्वर्गातील परी बनता. बाकी परी म्हणजे इतर काही नाही. पंख इत्यादी नाहीत. तिथले महाल, दागिने इत्यादी कसे छान असतील. आता मायेने पंख छाटून टाकले आहेत. उडू शकत नाही. ही समजण्याची गोष्ट आहे. समजावले जाते. आत्मा जसे रॉकेट आहे. रॉकेट वरती जाते तेव्हा समजतात. खुदाच्या जवळ जातो. आता खुदा तिथे काही बसून आहे का.
ही सगळी पलटण आत्म्यांची जाते. बुद्धीमध्ये यायला हवे. बाबा आपला मार्गदर्शक आहे. खूप खूप आत्म्यांना घेऊन जातात. बाबा म्हणतात, माझे कामच हे आहे. मी सहज राजयोग आणि ज्ञान शिकवतो. मी नॉलेजफुल म्हणजेच ज्ञानी आहे. मी येतो तर ना यांच्यात म्हणजे ब्रह्मातनात बसून तुम्हाला माझी ओळख देतो. जसा तुमच्या आत्म्यात 84 जन्मांचा पार्ट आहे, तसा माझ्यात देखील पार्ट आहे, जो मी रिपीट करतो. तुमचा पार्ट जास्त आहे. मी तर अर्ध्या कल्पासाठी वानप्रस्थात बसतो. तुमचा ऑलराऊंड पार्ट आहे. असे म्हणतात, भगवंताला प्रेरणा झाली सृष्टी रचण्याची. समजत नाहीत. बाबा म्हणतात, माझा पार्ट आला की मी या साधारण शरीरात येऊन तुम्हाला राजयोग शिकवतो. मी गर्भात तर येणार नाही. जरूर मनुष्य शरीरात येऊनच राजयोग शिकवेन की कासवामध्ये माशामध्ये येईन. मी पतिताला पावन कसा बनवतो हे सुद्धा तुम्ही जाणता. शिकवण बसून देतात. परमपिता परमात्मा येऊन सहज राजयोग आणि ज्ञान शिकवून विश्वाचा मालक बनवतात. यांना जादूगार देखील म्हणतात, कारण नरकाला स्वर्ग बनवतात. तुम्हाला सर्व रहस्य चांगल्या रीतीने समजावत राहतात. सृष्टीचा विनाश कसा होईल, हे आपसात कसे लढतील, रक्ताच्या नद्या कशा वाहतील, मग दूध दह्याच्या नद्या वाहतील, हे बाबा बसून समजावतात. पांडव लढतात का? बाबा म्हणतात, देह अभिमान सोडून मामेकम याद करो, म्हणजेच मज एकाची आठवण करा, तर अंतमती सोगती म्हणजे शेवटच्या स्मृतीप्रमाणे गती होईल. तत्वयोगी समजतात, आम्ही ब्रह्ममध्ये लीन होऊन जाऊ, परंतु ब्रह्ममध्ये लीन किंवा ज्योतीमध्ये कोणी समावत नाही. बाबा सांगतात, मनमना भव. डोक्यावर ओझे म्हणजेच पापाचे ओझे खूप आहे. आठवणीनेच विकर्मांचा नाश होईल, नाहीतर धर्मराजाच्या द्वारे खूप शिक्षा भोगावी लागेल. आम्हाला तर फक्त शिवबाबांच्या आठवणीत जायला हवे. जर खूप काळापासून आठवण केली नाही तर शेवटी ती अवस्था राहणार नाही. पुष्कळ संन्यासी देखील असे बसल्या बसल्या जातात. भक्तांची महती सुद्धा काही कमी नाही. तरीही पुनर्जन्म तर सर्वांना घ्यायचाच आहे. आता बाबा म्हणतात, मी सर्व आत्म्यांना सोबत घेऊन जाईन. रात्रंदिवस हीच चिंता असावी की कसा बाबांचा परिचय द्यावा. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, एका बाबांकडूनच ऐकायचे आहे. आणखी कोणाकडून कोणती गोष्ट ऐकायची नाही. ज्ञानच मुखातून रिपीट करायचे आणि करवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बाबांसोबत परत जायचे आहे. म्हणून जुने कखपण देऊन बॅगेज ट्रान्स्फर करायचे आहे. सर्वांना बाबांचा परिचय मिळावा याच एका चिंतेत राहायचे आहे. आजचे वरदान आहे, सदैव सर्व प्राप्तींच्या स्मृतीद्वारे मागण्याच्या संस्कारापासून मुक्त राहणारे संपन्न आणि भरपूर भव. सदैव सर्व प्राप्तींच्या स्मृतीद्वारे मागण्याच्या संस्कारापासून मुक्त राहणारे संपन्न आणि भरपूर भव. स्पष्टीकरण आहे, एक भरपूर असणे बाहेरचे असते. स्थूल म्हणजेच भौतिक वस्तूंनी, स्थूल साधनांनी भरपूर. परंतु दुसरी आहे मनाची विपुलता. जो मनाने भरपूर राहतो
त्याच्याकडे भौतिक वस्तू किंवा साधने जरी नसतील तरीही मन भरपूर असल्यामुळे ते कधी स्वतःमध्ये उणीव वाटून घेणार नाहीत. ते सदैव हेच गाणे गात राहतील की सर्व काही मिळवले. त्यांच्यामध्ये मागण्याचे संस्कार अंश मात्र सुद्धा असणार नाहीत. आजचे बोधवाक्य आहे, पवित्रता असा अग्नी आहे ज्यात सर्व वाईट गोष्टी जळून भस्म होतात. अच्छा. ओम शांती.